अशोक सर, हा. कचोरीच्या आतमध्ये सारण असतं. हा ते सारण ह्याचा वापर करून करायचंय. तर तुम्ही साधारण एक लॉजिक लावून सांगा की काय काय असेल. सारणासाठी सर्वात जास्त तुला शेव घ्यावी लागेल. बरं हे एक लॉजिकल आहे हे सगळं. म्हणजे त्याच्यानंतर पापडी घ्यावी लागेल. बरं म्हणजे हा सारणाचा झाला मेन इन्ग्रेडियंट. बरं मग त्याच्यानंतर बेदाणे, त्याच्यानंतर धने, त्याच्यानंतर ही जी काय खसखस. तीळ नाही, खसखस नाही. मग अशी खसखस पिकली होती, हा. आता ते तीळ झालेले आहेत. थोडासा ओवा टाकलाच पाहिजे. हो थोडीशी साखर पेरणी करतो. बर आणि हे लाल तिखट थोडस म्हणजे घरच्याच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे. घरच्याची आवड त्यांचे रिॲक्शन म्हणजे घरच्यांची आवड म्हणजे कोणाला तिखट चालतं, कोणाला नाही चालत. मामा मीठ राहिलं मामा हा मीठ राहिलं. याच्यामध्ये फक्त चिंचेचा कोड राहिला सर. तुम्हाला फार कष्ट मी करू देणार नाही. हे मिक्सरला बारीक करून घेतो. झालं की लगेच वळूया पुढच्या कृतीकडे. कचोरीसाठी लागणारं सारण तयार झालेलं आहे. हांडे सर हा बघा. बघ याला म्हणतात सारण. हा. ते बरोबर झालंय ना. आज मी पोळ्या लाटणार, ज्या लाटण्याच्या जोरावरती मला तू इतकी वर्ष दहशती खाली ठेवलंस ते मी आज वापरणार आहे. वा. ते प्रेमनाथ कुणी हा तेलाशिवाय होणार नाहीत. हो तोपर्यंत आपण एक काम करूया. हा. कढईमध्ये तेल तापत ठेवूया. हो 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 म्हणजे तुमचे पुढचे कष्ट थोडे कमी होतील. हो 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 क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्हाला माहिती आहे का अशोक सर, या कार्यक्रमामध्ये आम्ही कुठलं तेल वापरतो? फॉर्च्यून प्लस रिफाइंड सोयाबीन ऑइल हेच आम्ही या कार्यक्रमात वापरतो. हे आहे फॉर्च्यूनचं तेल. आता हेच तेल का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर उत्तर असं आहे की फिट राहूया, डाएट करूया, तळलेले पदार्थ टाळूया, अशा आणाभाका आपण रोज घेतो. पण उकळत्या तेलाच्या बुडबुड्यातून मानवर काढलेली कचोरी दिसली की आणाभाका पाळणं सोडा. आपल्याकडे काय ते शक्य आहे का की हे खाणार नाही ते खाणार नाही? शक्यच नाही. पण आपल्याकडून एक गोष्ट शक्य आहे, फॉर्च्यून प्लस रिफाइंड सोयाबीन ऑइलचा वापर. फॉर्च्यून प्लसची खासियत अशी आहे, हे म्हणजे टोकोफेरॉल, एक नैसर्गिक अँटीऑक्सिडंट जे ताजेपणा आणि सुगंध टिकून ठेवतं. म्हणून प्रत्येक पदार्थ राहतो जास्त काळजा करता स्वादिष्ट आणि चविष्ट. जसं खमंग खायचं म्हटलं की कचोरी आठवते, तसं कचोरी म्हटलं की आठवतो फॉर्च्यून प्लस रिफाइंड सोयाबीन ऑइल. तुमचे पदार्थ ठेवा हलके, स्वादिष्ट आणि नैसर्गिक ताजेपणानं भरलेले फॉर्च्यून प्लस सोयाबीन रिफाइंड ऑइलने नक्की वापरा. आता कचोरीच्या आत सारण भरायचं. सारण भरा. मामा कचोरीचं तोंड वाकडं केल्यामुळे सारण बाहेर पडतंय. अरे ते मोमो कचोरी झाली आहे ती. मोमो कचोरी. मोमो कचोरी झाली. नाही अरे मी मोदक बनवायला गेलो. तर नाटकामध्ये कधी काही वाक्य आदला बदली झालंय? नाही, असं होत अजिबात नाही, असं नाही होत. नाही. कारण हे किचन बघा, मध्ये आता येत हा म्हणजे नव्हतं. कचोरी म्हणजे आपला मोदक आणि मोमोज याचं मिश्रण हे असं परत हे करायचं. झाली कचोरी. मामा तेल तापलंय. बायको काय हातात द्यायला आपल्या तयार नाही. नाही हा पण प्रेक्षकांना तुम्ही आयुष्यात केलेली पहिली कचोरी दाखवा. हे बघ आता ह्या 2 कचोऱ्या अरे. मी बनवल्या आहेत. हा, हे बघ ह्या 2 कचोऱ्या मी बनवल्या आहेत. तुम्ही जास्त बनवल्यात. आता हो. त्या तळायच्या. तळायच्या आहेत. हे बघ आता हे असं सोडायचं. मस्त. हा चला आता मी स्टॉल लावणार आहे कसला? कचोरीचा. इथून पुढे तुम्ही जी कचोरीला वरतून टोपी लावली होती ती निघाली. टोपी निघाली. हरकत नाही. कचोरीचं तिघळ निघालं. हा, हा, हा. काढा आता. बटाटे वडाच वाटतोय तो. नाही रे. हो नाटकवाल्यांना बटाटे वड्याची एवढी सवय आहे की करायला गेलो कचोरीन झाला बटाटे वडा. नाही कचोरी आहे बघ. तू खाल्ल्याशिवाय तुला कळणार नाही रे. तेही आहेच म्हणत.